विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 11वी ती किचकट ऑनलाईन प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि आता लवकरच कॉलेजेस सुरू होतील. मी तुम्हाला सांगू का? काही पालक, काही मुलं अशी आहेत, की ज्यांचे क्लासेस सुरू होऊन 4-4 महिने झालेत. धक्का बसला ना हे ऐकून? हो. 10वी परीक्षा झाली, शेवटचा पेपर झाला, की नेक्स्ट डे क्लासेस सुरू झालेत बऱ्याच ठिकाणी. अकॅडमीज. लाखो रुपये फी असते अकॅडमीची. बऱ्याचशा पालकांना होतं शक्य. होतं ते लावतात मुलांना अकॅडमी आणि 4-5 महिने ती मुलं आपल्यापेक्षा खूप पुढे गेलेत. फार वेगळं वाटतंय ना? नाहीये. मी अशा लाखो मुलांच्या बद्दल बोलतोय, की जे आत्ता सुरुवात करणार आहेत. की ज्यांचे पालक अफोर्ड करू शकत नाहीत हे अकॅडमीचे लाखो रुपये फी. मी तुम्हाला सांगू का? एक लक्षात घ्या. तुम्ही आत्ता सुरुवात करताय. म्हणजे तुमच्या लक्षात आलं मी कोणाबद्दल बोलतोय, की ज्याने आता कॉलेजला जाणार, मग क्लासेस शोधणार आहेत. थोडक्यात माझ्यासारखी मुलं. तर माझ्यासारखी म्हणजे काय? तुम्ही काय स्टुडंट आहात का? तर मी माझ्याबद्दल बोलणार आहे. बघा, 10वी मी विट्याला होतो. महात्मा गांधी हायस्कूल. पेपर सगळे सोपे गेले होते. रिझल्टची गॅरंटी होती, की चांगला रिझल्ट लागणारच. ओके, बरं. तसंच झालं. पण थांबा ना, 10वी नंतर 3.5 महिने सुट्टी एन्जॉय केली. काय एक लाईन, एक पुस्तक ओपन केलं नव्हतं लक्षात घ्या. नुसतं कंटाळा, नुसतं आराम, ऐशोआराम म्हणूया आपण. ठीक आहे. रिझल्ट लागला. मग मन थोडंसं विचलित व्हायला लागलं, कारण आता कॉलेज सुरू होणार. जाऊ दे. रिझल्ट लागलेला कुठं कॉलेज सुरू होतंय. ॲडमिशन प्रोसेस आमच्या वेळेस पण होते. ऑफलाईन का होईना प्रोसेस होते. मग पुन्हा कॉलेज सुरू झालं. मी काय चूक केली? पहिले 15 दिवस कॉलेजलाच गेलो नाही. माझं मनच तयार होत नव्हतं. म्हणजे 4-4.5 महिने मी सुट्टी एन्जॉय केली. 4-4.5 महिने आणि त्याच्यानंतर माझा जो पहिला दिवस होता ना, मला आठवतंय. बघा, आमचं इथं वाय-सी कॉलेजला मला ॲडमिशन मिळालं. 10वी चांगले मार्क असल्यामुळे पहिल्यांदाच लगेच ॲडमिशन मिळालं. बरं. पहिल्या दिवशी गेल्यानंतर आपला क्लास कुठे आहे हेच समजेना. शिपाई काकांना विचारलं, ते म्हणले, "ते बोर्डवर जाऊन बघ, तुझा नंबर कुठे आहे बघ, शोध कुठे आहे ते बघ." मग हे नवीनच होतं. 15-20 मिनिटं क्लासरूमच सापडेना. फिरतोय. माझ्यासारखी भरपूर मुलं होती, ते सुद्धा शोधतच होते. एकदाचा मिळाला क्लासरूम आणि त्यात मी बघितल्यावर घाबरलो. 100 पेक्षा जास्त मुलं लेक्चरमध्ये मागच्या बेंचवर जाऊन बसलो. ही एक चूक केली. सर शिकवताना पुढच्या मुलांना सगळ्यांना कळत होतं. मला काही कळतच नव्हतं. नाही समजलंच नाही मला. पहिलं लेक्चर केमिस्ट्रीचं झालं होतं, फिजिकल केमिस्ट्री. सर काहीतरी मोल कन्सेप्ट शिकवत होते. नाही कळालं. एक लाईन सुद्धा कळाली नाही लक्षात घ्या. बरं ते जाऊ दे. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. आता खरं जे काय आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो आणि आपल्याला काय केलं पाहिजे पहिल्या दिवसापासून हे मी तुम्हाला गाईड करणार आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे सांगतो, इथे मी कुलकर्णी सरांचा नंबर लिहिलाय. मला खूप त्रास झाला बाळांनो. मी 11th मध्ये सगळ्या विषयात फेल झालो. म्हणजे 35-35-35 मार्क होते. 11वीत नापास कोणाला करत नाहीत. ढकललं मला पुढं. 12वीत पण मला काही फार सोपं गेलं नाही. 10वी पर्यंतचा टॉपर विद्यार्थी मी, की मॅथ्स खूप आवडायचं मला. माझे वर्ग पाठ होते, घन पाठ होते, फॅक्टर्स करायला मला जमत होते, सायमल्टेनियस इक्वेशन मला सॉल्व्ह होत होते. फॉर्म्युले माझे एरिया, व्हॉल्यूमचे पाठ होते. पण याचा मला 11th मध्ये कुठे यूज होईनाच. ओके. जी हुशारी होती ती संपल्यात वाटायला लागली लक्षात घ्या. मग असं लाखो मुलांच्या बाबतीत होतं. मी सांगतो कोल्हापूर जिल्ह्यात कुलकर्णी सरांच्या बरोबर मी महिन्यातून 4-5 कॉलेजना व्हिजिट देतो. तुम्हाला सांगू का मुधोळ, तिट्टा, जैताळ, राधानगरी, गडिंग्लज, जयसिंगपूर या भागात सांगली जिल्ह्यातले पण सुद्धा म्हणूया आपण वारणा नगर त्याच्यानंतर भरपूर ठिकाणी मी मुलांना गाईड करायला दरवर्षी जातो. तुम्हाला मी सांगतो, माझ्या मग एक गोष्ट लक्षात आली, की मुलांना तिथं जाऊन जे गाईड करतोय, ते YouTubeवर केल्यावर काय वाईट आहे म्हणूया आपण. जर सुरुवात तुमची चांगली झाली, तर काय वाईट आहे लक्षात घ्या. बरं आता म्हणजे तुम्ही या नंबरवर सरांना कॉल करू शकता, जर तुम्ही कोल्हापुरातील असाल तर लक्षात घ्या. कोल्हापूरमध्ये माझा ऑफलाईन क्लास आहे. यावर्षीच आम्ही 11th स्टँडर्डची बॅच सुरू केलेली आहे. पण 12th अशी मुलं आमच्याकडे येतायत, की कोल्हापूरमधल्या वेगवेगळ्या अकॅडमीजमध्ये आहेत. त्यांच्या आता लक्षात आलं, की जे होत नाही. पहिला बोर्डचं प्रिपरेशन केलं पाहिजे. मग अशीही मुलं आम्हाला जॉइन आहेत. मग तुम्हाला कोल्हापुरात आम्हाला व्हिजिट द्यायची असेल, सरांशी कॉन्टॅक्ट नक्की करा. बरं. आता मेन मुद्द्याला सुरुवात करूया, की 10वी पर्यंत होतं काय? मी अगोदर पण बोललोय, पुन्हा गाईड करतोय तुम्हाला. हाच पॉइंट. कुठला? की 10वी पर्यंत आपल्याला अशी सवय लागली, की सगळं करून घेतलं जातंय. पहाटेचा क्लास, क्लास झाला की घरी यायचं, आवरायचं की शाळेतले एक्स्ट्रा लेक्चर्स, शाळेतला होमवर्क, संध्याकाळी आलं तर अजून एखादा एक्स्ट्रा क्लास, त्याच्यानंतर होमवर्क आणि आराम. ओके. स्वतःहून एक सेल्फ स्टडी केली का? नाही. कुठल्या विषयाला टार्गेट ठेवून टार्गेट पूर्ण केलं का? नाही. करून घेतलं जातंय. इतकी बेकार सवय आहे ना लक्षात घ्या आणि सगळ्यात इम्पोर्टंट काय, की 10वी तुम्हाला 10वी
टेक्स्टबुकमध्येच ऑलरेडी इतके कमी न्यूमेरिकल्स आहेत की विचारू नका. तेही खूप ईझी आहेत आणि त्यातलंही एखादं टफ असेल तर तुम्हाला डायजेस्ट आहेच. ती एक सवय आहे. लाईन टू लाईन प्रत्येक स्टेप बघायची. हां, ही स्टेप कळाली, ती स्टेप कळाली. ओके, हे कळालं. काय झाला मॅथ्सचा अभ्यास आणि सायन्सचं काय रट्टा मारायचा नुसतं पाठ. काय कळालं नाही, पण नुसतं पाठ करून ठेवलं लक्षात घ्या. मग असा अभ्यास 10वी पर्यंत केलाय. आणि त्याच्यानंतर आता 11th स्टँडर्डला गेल्यावर काय होतंय, मी तुम्हाला सांगतो. मॅथ्समध्ये जिकडं बघल तिकडं तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री दिसते. आता ट्रिगो 2 लिहिलंय तुम्ही लक्षात घ्या. ट्रिगो 1, ट्रिगो 2 असे 2 टॉपिक आहेत. हा टॉपिक जमला तर पुढं शिक्षण मॅथ्सचं कंप्लीट करू शकताय. मी आत्ता सांगतो. याच्यामध्ये एवढे फॉर्म्युले आहेत. आता मी नुसते म्हणतो बघा. कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी, साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, टॅन ए प्लस बी, टॅन ए मायनस बी. 6 झाले. साइन 2x चे 2 फॉर्म्युले 8 झाले. कॉस 2x चे 4 फॉर्म्युले 12. टॅन 2x चा एक फॉर्म्युला 13. त्यानंतर साइन 3x, कॉस 3x, टॅन 3x 16 झाले. पुन्हा साइन सी प्लस साइन डी, साइन सी मायनस साइन डी, कॉस सी प्लस कॉस डी, कॉस सी मायनस कॉस डी. हे 4 झाले 20. आता डी फॅक्टरायझेशनचे टू साइन ए कॉस बी, टू कॉस ए साइन बी, टू कॉस ए कॉस बी आणि टू साइन ए साइन बी. झाले का 4 फॉर्म्युले म्हणजे 24 झाले. बरं एवढे का? नाही. मग मला 1 प्लस साइन 2x, 1 मायनस साइन 2x, 1 प्लस कॉस 2x, 1 मायनस कॉस 2x याची फार गरज लागते. पुन्हा साइन स्क्वेअर एक्स म्हणजे 1 मायनस कॉस 2x अपॉन 2. कॉस स्क्वेअर एक्स. अरे लिस्ट काही थांबतच नाही. आणि इथं माझी चूक झाली लक्षात घ्या. मी फॉर्म्युलेच केले नाहीत. पण तुम्हाला ते करायचंय. मी तुम्हाला खरं सांगू का? कॉलेजचा पहिला दिवस असं मी थंबनेलमध्ये लिहिलंय, पण पहिल्या दिवसापासून कुणाला टार्गेट करायचं हे मी तुम्हाला सांगतोय. ट्रिगो, ॲट एनी कॉस्ट ट्रिगो लक्षात घ्या. पण थांबा, आता होणार आहे काय मी तुम्हाला सांगतो. कॉलेजमध्ये तुम्ही गेला, ओके. तुम्ही कुठं बसताय याच्यावरून तुमचे मित्र ठरतायत. पुढं बसला तर टॉपर्स मित्र होतील, मागं बसला तर बॅक बेंचर्स पण काही वाईट नसतात तुम्हाला सांगतो. माझे जे मित्र होते प्रत्येक जण सक्सेसफुल आहेत. काही जण गव्हर्नमेंट ऑफिसर आहेत, काही पॉलिटिकल म्हणजे राजकीय क्षेत्रात खूप आघाडीवर आहेत, असं पण आहे. पण मेन पॉइंट काय मला सांगायचं आहे, की तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्यापेक्षा एखादा तरी हुशार विद्यार्थी असावा, की जो तुमचे डाउट्स क्लिअर करेल. बरोबर आहे सांगा बघू? एक अभ्यासाचं वातावरण असलं पाहिजे. बरं आता होतंय काय, की जेव्हा तुम्ही मॅथ्सचं लेक्चर बघाल, तुम्हाला बऱ्यापैकी थोडं-थोडं ते समजेल. पण जेव्हा फिजिक्स स्टार्ट होईल आणि केमिस्ट्री स्टार्ट होईल, तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की फिजिक्समध्ये न्यूमेरिकल्स खूप आहेत. होय. ते 10वी पर्यंतचं जे पाठांतर होतं की नाही, ते आता चालणार नाही. तुम्हाला मी क्लिअरली सांगतो, की न्यूमेरिकल्सच्या प्रॅक्टिससाठी फॉर्म्युले फिजिक्स मधले पण आले पाहिजेत. इथं पण आलं पाहिजे आणि आता इथं मी तुम्हाला सांगतो जी जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे मेन आहे. तुम्हाला सांगतो केमिस्ट्रीचे टाइप असतात. मग फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री हे लक्षात घ्या. बरं आता मेन पॉइंट काय आहे? मेन पॉइंट असा आहे, हे सगळं मला कळतंय. हे सगळं मला कळतंय, ओके. पण आता मी तुम्हाला सांगू का, कॉलेजमध्ये बऱ्याचशा शिक्षकांचं तुम्हाला कळणारच नाही, बरोबर आहे. एक तर आपण लेट कॉलेज स्टार्ट केलं. क्लासेसला गेलो नाही. नाही, बघू कॉलेज सुरू झाल्यानंतर मी क्लास लावेन, असं आपलं धोरण होतं. त्यातही आता कॉलेजमध्ये तुम्हाला काही दिवसांनी असं वाटेल, की कळणार नाही काय. मला काय झालं माहितीये का, की जेव्हा मला समजत नव्हतं ना, तेव्हा बरेचसे माझे सीनियर रिलेटिव्ह जे होते, ते म्हणले, की "6 महिने काय कळणारच नाही. तू मराठी मीडियमचा स्टुडंट आहे. मराठीतून तू इंग्लिशमध्ये गेल्यावर कसं कळेल?" मी बघतोय आता कोल्हापूरच्या आमच्या बॅचमध्ये जे ॲडमिशन झाले त्यात मराठी मीडियमची मुलं पण आहेत. मी त्यांना स्पष्ट सांगितलंय, करावं लागणार, करणार आहे, तुम्हाला कळतंय. हे असं जर कोणाला तुम्हाला सांगत असेल ना, पहिलं काही समजणार नाही, तर ते चुकीचं आहे लक्षात घ्या. करावं लागेल, फक्त आपल्याला ना टाईम टेबल तयार करावं लागेल. बरं आता मग होतं काय? चला कॉलेजमध्ये काही समजत नाही. मग आता शोधला जातो क्लास. ऑब्व्हियसली अकॅडमीचा पोर्शन पुढे गेलाय. अकॅडमीवाले तुम्हाला नाही म्हणणार नाहीत बरं का. तुम्ही जावा कुठल्याही अकॅडमीत तुम्हाला घेतलं जाणार आहे. आम्ही घेऊ कव्हर पाठीमागचा पोर्शन करू असं म्हणतील ते. नाही होणार. नाही होणार. तुम्हाला एक्स्ट्रा वेळ देऊन स्वतःला करावं लागेल आणि त्यात जर कॉन्फिडन्स डाउन झाला की संपलं सगळं. मग आता होतं काय, की क्लासेसमध्ये 2-3 तास क्लासेस चालतात आणि तिथं गेल्यावर आपल्या लक्षात काय येतं, की अरे हे तर फक्त टॉपर्सच्या मागे लागलेत. हुशार मुलांना कळतंयच. आपल्यालाच कळत नाही. बाकीच्यांना समजतंय. अशी एक भावना निर्माण होते लक्षात घ्या. म्हणजे बघा, की 11वी गेल्यानंतर पहिला प्रॉब्लेम येतो काय, की एक तर लेट झालोय आपण. बाकीचे आपल्यापेक्षा पुढे गेलेत हा न्यूनगंड निर्माण होतोय. 10वी पर्यंत मी भरपूर मॅथ्समध्ये एक्सपर्ट होतो. त्याचा काही फायदा होताना दिसत नाहीये. प्रॉब्लेम जबरदस्त टफ दिसतायत लक्षात घ्या. आहेत की डायजेस्ट आहेत, नोट्स आहेत, वेगवेगळे पब्लिकेशन्स आहेत. टार्गेटचं पब्लिकेशन्स आहे, नवनीत पब्लिकेशन आहेत. अजून भरपूर अरिहंत आहे. मग अजून भरपूर आहेत बरं का, खूप आहेत. पण
तो पुस्तक मोठं बघितल्यावर भीती वाटते. हा प्रकार होतोय आणि हा तुम्हाला टाळायचा आहे. मग ह्यातनं उपाय काय? तर मी तुम्हाला क्लिअरली आता एक्सप्लेन करतो. पहिली गोष्ट म्हणजे मी तुमच्यासाठी काय करतोय ते सांगतो, की आपली जी सह्याद्री 2027 ही जी बॅच आहे, ओके. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा सह्याद्री ट्युटोरियल हे ॲप डाउनलोड करणार. ॲप डाउनलोड केले की तुम्हाला खाली स्टोअर ऑप्शन दिसेल. स्टोअरला क्लिक केलं की पहिलीच बॅच ही दिसेल. या बॅचला क्लिक केलं की वरच्या बाजूला कंटेंट नावाचं एक फोल्डर दिसेल किंवा एक स्लाइड दिसेल. त्याला क्लिक करा. कंटेंटमध्ये गेले की तुम्हाला 11thच्या फोल्डरमध्ये तुम्हाला मॅथ्समध्ये ट्रिगोचे लेक्चर दिसतील. मी तुमच्यासाठी सगळे लेक्चर फ्री ठेवतोय. सगळे लेक्चर मी तुम्हाला फ्री देणार आहे, लक्षात घ्या, ट्रिगोचे. पण मला माहिती आहे, ट्रिगो जमलं की सगळं जमणार आहे. हा पहिला पॉइंट, की ॲट एनी कॉस्ट तुम्हाला ट्रिगोच करायचं आहे. आता जी सीनियर मुलं कदाचित हा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यामध्ये लक्षात येत असेल. लिमिट, कंटिन्यूटी, डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन, एरिया अंडर कर्व्ह, इंटिग्रेशनमध्ये डेफिनाइट, इनडेफिनाइट, डिफरन्शियल इक्वेशन. अरे किती सांगायचं? ह्याच्यामध्ये सगळं ट्रिगो लागणारच आहे. बरं आता ट्रिगो जमलं तुम्हाला, मी तुम्हाला फ्री ठेवलेत लेक्चर्स. आता त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेज असणार आहे, की लॉग टेबल, लॉग कॅल्क्युलेशन्स. म्हणजे खूप अवघड-अवघड कॅल्क्युलेशन ना आपण लॉगचा वापर करून करतो रे बाळांनो. तेही तुम्हाला जमलं पाहिजे. मला 2 वर्ष लॉग टेबलच जमलं नाही. माझा एक मित्र शिकवायचा प्रयत्न करायचा, पण काय सांगतो तेच कळायचं नाही. मग जेव्हा मी मी शपथ सांगतो, जेव्हा मी क्लासेस सुरू केले ना, तेव्हा लॉग टेबल शिकलो. हां, तोपर्यंत मला येत नव्हतं. मी शिकलो आणि आता मी तुम्हाला शिकवतोय. म्हणजे नेक्स्ट टार्गेट आपल्याला लॉक टेबल केलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि आता सगळ्यात इम्पोर्टंट, घरातले क्लास जॉइन कुठेतरी करून देणारच आहेत तुम्हाला. फक्त एक काम करा, उत्साहात 2 वर्षाची फी एकदम भरून मोकळं होऊ नका. क्लासेसवाले रिफंड करत नाहीत. टप्प्याटप्प्यानं फी भरा. तुमच्या त्या क्लासमध्ये सगळे शिक्षक चांगले आहेत का बघा. तिथं शिकवलेलं तुम्हाला समजतंय का बघा. या गोष्टी मग तुमची पुढची फी भरा. पण मुद्दा आता बघा, की तुम्ही तुमच्या अभ्यासाचं टाईम टेबल तयार करा. YouTubeवर तुम्हाला शेकडो लेक्चर असे भेटतील, की 11th बरबाद, 11th वेस्टेड. आता नवीन सुरुवात करायची आहे, कशी करू? असे व्हिडिओ दिसतील. मी सुद्धा तयार केला असेल नक्की तसा व्हिडिओ. त्याच्यानंतर मी तुम्हाला असं लक्षात येईल, की 11thला करतायत, पण माझ्यासारखा अभ्यास करत नाहीत. 11thला ते एम-सी-क्यू बघतच नाहीत. मग मी तुमच्यासाठी सम बेसिक कन्सेप्ट केमिस्ट्रीचा व्हिडिओ पण इथं फ्री ठेवलेला आहे. 7 व्हिडिओ आहेत. सांगू का त्या व्हिडिओमध्ये युनिट कन्व्हर्जन घेतलंय. त्या फिजिक्समध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे. मग करा ना तुम्ही. करा. तुम्ही पेटून उठल्यासारखा अभ्यास करा, लक्षात घ्या. बरं, आता मी तुम्हाला हेल्प करायला आहेच, पण मी तुम्हाला काय सांगतोय, जर तुम्ही 11चा पोर्शन 11th मध्ये संपवला सी-ई-टीचा, की ज्यात ते 24 प्लस टॉपिक आहेत ऑलमोस्ट. सगळे नाहीत. जेवढे आहेत तेवढेच मी या बॅचमध्ये घेतोय बरं का, लक्षात घ्या. 11चा आपण सगळाच पोर्शन त्यात घेत नाहीये. जे सी-ई-टीला आहे तेवढंच घेतोय. बरं इम्पोर्टंट काय? जर 11चा पोर्शन 11th मध्ये तुम्ही संपवला, तर नेक्स्ट इयर जेव्हा तुम्ही 2026 मध्ये जाल ना बाळांनो, तेव्हा इनिशियली तुम्ही 12th सुरू करणार. बाकीची मुलं तोपर्यंत झोपलेली असतात, तुमच्या बरोबरची मुलं. जेव्हा 12वीच्या वर्षातली दिवाळी संपते ना, तेव्हा मुलांना जाग येते, की "अरे बापरे! आता आली की बोर्डची एक्झाम." मग तिथं तणाव येतो. मग तुम्ही माझ्याबरोबर आहे ना, तुम्हाला तणाव येणारच नाही, कारण आपण 11वी 11th मध्येच संपवणार आहे. ओके. 12th ऑक्टोबरपर्यंत आपण विथ एम-सी-क्यू सगळं फिनिश करतोय. या वर्षीच्या बॅचमध्ये सगळं ते पॉसिबल आहे. तुम्हाला जे सीनियर मुलं आहेत ना त्यांना. मी तुम्हाला सांगू का? आणि त्याच्यानंतर नुसतं फुल लेंथ टेस्ट. फुल लेंथ टेस्ट. टेस्टशिवाय रिझल्टच म्हणजे लागणार नाही तुमचं, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुम्हाला स्वतःचं टाईम टेबल बनवायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही अकॅडमीला तर जात नाहीये. याचा अर्थ तुम्ही कॉलेज अटेंड करणार. बाळांनो, हे कॉलेज म्हणजे काय प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे एक्साइटमेंट आहे खूप. ओके. नवीन मित्र भेटणार आहेत, नवीन मित्र भेटणार आहेत, लक्षात घ्या. एन्जॉय तुम्ही करणार आहे. वेगळीच एक्साइटमेंट आहे. आणि इथं काय होतंय, तुमचं जे वय आहे ना, त्यात तुमचं जे काय म्हणूया, एड्रेनलिन म्हणूया आपण, किंवा तुमचे ते काय, मला शब्द असा सुचत नाहीये. हां, तुम्ही जोशमध्ये असता आणि यात ना मारामारीसारखे प्रकार पण करत बसतात मुलं. आपल्याला या भानगडीत पडायचंच नाहीये. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मी साताऱ्यात आलो ना, आमचे एक नातेवाईक मला म्हटले, की "अरे, तू वायसीला घेतोयस? तू बाहेर बघितलं का, ते गाडी वगैरे असतात, त्याच्यावर हातावर ठेवलेले असतात, हॉकी स्टिक आणि हे आणि ते, सारख्या मारामाऱ्या असतात." मी तुम्हाला सांगतो, 2 वर्षात मला एकही मारामारी दिसली नाही. नाही दिसली. पण होत होत्या. मग का दिसत नव्हत्या? अरे कॉलेज सुटलं की घरी जायचं. कशाला थांबायचं कॉलेजमध्ये मारामाऱ्या बघत? म्हणजे संबंधच येणार नाही ना. क्षुल्लक गोष्टीत मुलं भांडतात. का बघितलं माझ्याकडे? तू असं का बघितलं? तसं का बघितलं? त्या भानगडीत पडायचंच नाही आपल्याला. आपलं टार्गेट एकच आहे. अभ्यास करायचा 2 वर्ष. रिझल्ट लावायचा आहे. बरं, आता सगळ्यात इम्पोर्टंट, मी तुम्हाला कोल्हापूरबद्दल तर बोललोच. कोल्हापूरमध्ये
आमचे कुलकर्णी सर आहेत, तुम्ही या नंबरवर कॉल करून मला भेटायला येऊ शकता. आठवड्यातून 1 दिवस, 2 दिवस सेमिनारसाठी, लेक्चरसाठी मी कोल्हापूरला असतो. साताऱ्यापासून कोल्हापूर काय फार लांब नाहीये, नाहीतर रस्ता जवळ-जवळ होतच आलाय. तर तुम्हाला मला भेटायचं असेल नक्की कॉल करा. आता कोल्हापुरात सुद्धा न्यू मॉडेल कॉलेज आहे. अरे भरपूर कॉलेजेस आहेत बरं का. विवेकानंद, न्यू मॉडेल ऐकलंय मी, न्यू कॉलेज. मुलींचं एक कुठलंतरी वेगळं कॉलेज आहे बरं का. कुठल्यातरी राणी साहेबांच्या नावावर आहे असं प्रमिला राजे का खूप मला आता आठवेना बरं का. मग बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये सुद्धा मी जाऊन सेमिनार दिलेले आहेत. यावर्षी परत देणार आहे. माझी इच्छा आहे की 11च्या मुलांना सुरुवातीपासून सांगावं, की काय केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो मला अपयश आलं. मला गाईड करायलाच कोण नव्हतं. पण मी जेव्हा माझ्या लहान भावांना गाईड केलं ना, प्रत्येकाचा रिझल्ट चांगला लागलाय. माझ्या लहान भावाला सीईटीमध्ये 200 पैकी 196 मार्क होते. एकाला 147 होते. सगळे क्लास 1, क्लास 2 ऑफिसर आहेत. सगळे. मी तुम्हाला सांगतो माझा सख्खा भाऊ जेव्हा प्रिलिममध्ये फेल झाला, त्यावेळेस मी जस्ट इंजिनिअरिंग कंप्लीट केलं होतं बरं का लक्षात घ्या. तेव्हा आईने मला बोलावून घेतलं. म्हणजे तो माझा पहिला स्टुडंट तसा विचार केला तर. अगदी दिवस-दिवसभर आम्ही अभ्यास केला आणि तुम्हाला सांगू का प्रिलिममध्ये फेल झाला. पण 1-2 महिन्याची बोर्डची एक्झाम होती ना, त्यात त्याला एवढे चांगले मार्क मिळाले, की फ्री सीटमध्ये ॲडमिशन झालं. तर फ्री सीट म्हणजे काय सांगतो एका मिनिटात. माझं पेमेंट सीटमध्ये ॲडमिशन होतं. मला 12वीत कमी मार्क होते. मग पेमेंट सीट म्हणलं की 32,000 फी होती त्या काळात आणि फ्री सीट म्हटलं की 4,000. मग माझ्या भावाला म्हणजे माझं पहिलं यश ते होतं म्हणूया आपण. बरं मग मला सगळ्यांनाच गाईड करायचंय. मी तुम्हाला नंबर पण देऊन ठेवलेला आहे. बरं ठीक आहे. अजून एक पण नंबर आता शेवटी लिहितो. हा तुमच्याकडे बऱ्याच लोकांच्याकडे आहे, पण हा कायम जरासा बिझीच येतो किंवा मला उचलता येत नाही कारण मी बिझी असतो. बरं, मग आता हा व्हिडिओ मी थांबवतो इथं. मला खूप तुम्हाला गाईड करायचंय. पहिला दिवस हा खूप छान असणार आहे तुमच्या कॉलेजमधला. नाही कळालं तर टेन्शन घेऊ नका, मी आहे. कमेंटमध्ये मला सांगा, की तुम्हाला काय गाईडन्स माझ्याकडून हवा आहे. मी नक्की करेन. ऑल द बेस्ट.